मीडिया 9 न्यूज को अभी सब्सक्राइब करें। रोजगार गारंटी योजना के काम में कुशल कामगारों को निधि केवल सत्ताधारी दल के विधायकों के निर्वाचन क्षेत्र में ही दिया जाता है और विपक्षी विधायकों को निर्वाचन क्षेत्र में यह निधि मिलती ही नहीं। यह सीधे सीधे दुजाभाव है। ऐसे में सवाल उठता है कि क्या विपक्षी विधायक और उनके निर्वाचन क्षेत्र महाराष्ट्र से अलग है। इस आशय का हल्ला बोल तिवसा निर्वाचन क्षेत्र की विधायक यशोमती ठाकुर ने विधानसभा में प्रश्नोत्तर काल के दौरान किया। राज्य विधानमंडल के सत्र दौरान विधानसभा के कामकाज में हिस्सा लेते हुए कांग्रेस विधायक यशोमती ठाकुर ने रोजगार गारंटी योजना के तहत कुशल कामगारों के लिए निधि वितरण में होने वाले भेदभाव का मुद्दा आक्रामक तरीके से उठाया। साथ ही कहा कि सरकार द्वारा विपक्षी विधायकों के साथ हर मामले में सौतेला व्यवहार किया जाता है, जो एक तरह से महाराष्ट्र का हिस्सा रहने वाले हमारे निर्वाचन क्षेत्रों की जनता के साथ अन्याय है। इसे राज्य सरकार की पूर्वाग्रह से दूषित मानसिकता कहा जा सकता है। साथ ही उन्होंने यह भी कहा है कि राज्य में एक तरह से कमीशन खोरी की प्रवृत्ति मजबूत हो रही है और ऑनलाइन कार्य पद्धति की आड़ लेते हुए कमीशन खोरी को बढ़ावा दिया जा रहा है। इस समय राज्य के उप मुख्यमंत्री और वित्त मंत्री अजित पवार पर निशाना साधते हुए विधायक यशोमती ठाकुर ने कहा कि आप सदन में वरिष्ठ हैं और आपके पास वित्त मंत्री के तौर पर काम करने का लंबा अनुभव है। कम से कम आपने इस मामले में विपक्ष होकर काम करना चाहिए, क्योंकि अब तक आप भी हमारे साथ विपक्ष में ही बैठे हुए थे। MREGS मिनिस्टर जे आहेत, मागच्या वेळेला ज्यावेळेला आपण प्रश्न उचलला होता त्यावेळेला आपण मंत्री होतात, आम्हीही मंत्री होतो, एकाच वेळेला मंत्री होतो, तेव्हापासून आपण MREGS चे मिनिस्टर आहात। पण आता तुम्ही लोक वेगळे झाल्यापासून तुमचे जे कुशलचे पैसे आहे ते फक्त सत्ताधाऱ्यांच्या आमदारांचे पैसे निघतात। जे विरोधी पक्षामध्ये आमदार आहे त्यांचे कुशलचे पैसे निघत नाही। ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय। ऑनलाइन वगैरे काही नाही, हे दाखवायसाठी आहे काय घोळ होतो आहे आणि मग सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये कसा कुशलचा निधी निघतो आणि कसा देण्यात येतो आणि विरोधी बाकावर जे बसलेले आहेत त्यांना निधी का दिला जात नाही आणि त्यांचा वितरित का होत नाही, हा माझा ठाम प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। दुसरा विषय असा आहे, अजितदादा आपण म्हटलात आम्ही आपल्याला 2009 मध्ये बघितलेला आहे, आम्ही आपल्याला तेव्हापासून बघतोय आणि आमचा विश्वास आहे की तुम्ही एक खूप खंबीर नेतृत्व आहात, तुम्ही चांगलं काम करता। पण दादा, आज तुम्ही जर त्या लोकांमध्ये बसल्यानंतर जर विरोधी बाकावर बसलेल्यांचा कुशलचा निधी पण निघणार नसेल आणि बाकीचे पण आता तुम्ही म्हटलेत की बजेट झालेलं आहे आणि या सगळ्या तिथं दादा विरोधी बाकावर बसलेल्यांचे काम नाहीये अध्यक्ष महोदय। विरोधी बाकांवर जे आमदार आहेत ते आमदार नाही आहेत का? ते महाराष्ट्रामध्ये राहत नाहीत का? तुमचा प्रश्न काय आहे नेमका? कुशल आणि अकुशल प्रश्न काय आहे नेमका? कुशल आणि अकुशलचे पैसे असा कसा भेदभाव केला जातो?